नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरणसाठी जे विद्युत सहाय्यक पदाची जी एक्झाम आहे, त्या एक्झामसाठी आपण अतिसंभाव्य प्रश्न सुरू केलेले आहेत. त्या भागाचा आपला हा तिसरा भाग आहे. तर मित्रांनो, पाहूया तिसऱ्या भागाची पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दोनशे 250 व्होल्ट 10 किलोवॅट वेगळ्या प्रकारचे उत्तेजित झालेल्या जनरेटरमध्ये पूर्ण भार असताना प्रेरित EMF 255 व्होल्ट आहे. जर प्रति ब्रश आर्मेचर ब्रश ड्रॉप 2 व्होल्ट असेल तर जनरेटरचा लोड करंट गणना करा. ऑप्शन ए 20 ॲम्पियर, ऑप्शन बी 30 ॲम्पियर, ऑप्शन सी 40 ॲम्पियर, ऑप्शन डी 10 ॲम्पियर. तर उत्तर आहे 40 ॲम्पियर. पाहूया पुढील प्रश्न. वेगाने फिरत जातो तेव्हा जनरेटर EMFची गणना केली जाते. आर्मेचरमध्ये 200 कंडक्टर असतात. ऑप्शन ए 138.62 व्होल्ट, ऑप्शन बी 462 व्होल्ट, ऑप्शन सी 100 व्होल्ट, ऑप्शन डी 166.67 व्होल्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 100 व्होल्ट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालील पर्यायामधून AC जनरेटर आणि DC जनरेटरमधील फरक निवडा. ऑप्शन ए DC जनरेटरमध्ये आर्मेचर फिरते आणि फील्ड सिस्टम स्थिर असते. AC जनरेटरसाठी अगदी उलट घडते. ऑप्शन बी AC जनरेटरमध्ये आर्मेचर फिरते आणि फील्ड सिस्टम स्थिर असते. DC जनरेटरसाठी अगदी उलट घडते. ऑप्शन सी DC जनरेटरमध्ये आर्मेचर नसते. ऑप्शन डी DC जनरेटरमध्ये चुंबकीय क्षेत्र वैकल्पिकरित्या अस्तित्वात असते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए DC जनरेटरमध्ये आर्मेचर फिरते आणि फील्ड सिस्टम स्थिर असते. AC जनरेटरसाठी अगदी उलट घडते. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इलेक्ट्रिक जनरेटरच्या बाबतीत डॅश त्याच्या परिघामध्ये खोबणी असतात आणि हवेच्या नळ्या असतात. आर्मेचरमधून हवा वाहून येते, ज्यामुळे थंड होण्यात काम होते. ऑप्शन ए योक, ऑप्शन बी आर्मेचर कोअर, ऑप्शन सी शाफ्ट, ऑप्शन डी पोल शूज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर कोअर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. चार पोल लॅप पाऊंड DC जनरेटरमध्ये प्रति पोल 0.05 वेबचा उपयुक्त फ्लक्स असतो. जेव्हा तो प्राइम मूव्हरच्या मदतीने 500 RPMच्या वेगाने फिरवला जातो, तेव्हा निर्माण होणारा EMF काढा. आर्मेचरमध्ये 400 कंडक्टर असतात. ऑप्शन ए 166.67 व्होल्ट, ऑप्शन बी 462 व्होल्ट, ऑप्शन सी 57.589 व्होल्ट, ऑप्शन डी 138.62 व्होल्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 166.67 व्होल्ट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC कंपाऊंड जनरेटरचे फ्लॅट कंपाऊंड वैशिष्ट्य याद्वारे प्राप्त केले जाते. ऑप्शन ए मालिकेतील फील्डमध्ये स्थिर प्रतिकार जोडणे, ऑप्शन बी शंट लोडसह समांतरपणे चल प्रतिकार जोडणे, ऑप्शन सी मालिकेतील फील्डमध्ये चल प्रतिकार जोडणे, ऑप्शन डी शंट लोडसह समांतरपणे स्थिर प्रतिकार जोडणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मालिकेतील फील्ड्समध्ये चल प्रतिकार जोडणे. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे.
8 पोल DC जनरेटरमध्ये 960 आर्मेचर कंडक्टर आणि 20 मेगावॅट प्रति पोल फ्लक्स 500 RPM वर चालतात. जर आर्मेचर सिक्वेन्स लॅप कॉईल म्हणून जोडले असेल तर उत्पादित EMFची गणना करा. ऑप्शन ए 180 वोल्ट, ऑप्शन बी 140 वोल्ट, ऑप्शन सी 160 वोल्ट, ऑप्शन डी 120 वोल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 160 वोल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सहा पोल DC जनरेटरचे फील्ड कॉईल ज्या प्रत्येकी 500 वळणे घेतात ते मालिकेत जोडलेले असतात तेव्हा फील्ड उत्तेजित होते तेव्हा 0.2 वेब ध्रुवाचा चुंबकीय प्रवाह असतो. जर फील्ड सर्किट 0.02 सेकंदात उघडले आणि अविशिष्ट चुंबकत्व 0.002 वेब ध्रुव असेल तर फील्ड टर्मिनलवर प्रत्येक प्रेरित होणारा सरासरी व्होल्टेज काढा. ऑप्शन ए 8500 वोल्ट, ऑप्शन बी 5 किलो वोल्ट, ऑप्शन सी 2420.23 वोल्ट, ऑप्शन डी 16.2 किलो व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 16.2 किलो व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर DC सिरीज मोटरचे वाइंडिंग व्हेरिएबल रेजिस्टन्सने बंद केले तर त्याचे काय होईल? ऑप्शन ए मोटरचा वेग कमी होईल, ऑप्शन बी मोटरचा वेग वाढेल, ऑप्शन सी मोटरमधील लोखंडी तोटा वाढेल, ऑप्शन डी गळतीचा प्रवाह शून्यावर येईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मोटरचा वेग वाढेल. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरमध्ये खालीलपैकी कोणत्याद्वारे कम्युनिकेशन सुधारता येते? ऑप्शन ए इंटरपोल वापरणे, ऑप्शन बी आर्मेचरमध्ये ब्रश लक्ष रोटेशन दिशेने हलवणे. तर मित्रांनो ऑप्शन ए फक्त ए, ऑप्शन बी दोन्ही अ व ब, ऑप्शन सी दोन्ही नाही अ किंवा बी, ऑप्शन डी फक्त ब. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन्ही अ आणि ब. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर डॅश असेल तर DC जनरेटरची व्होल्टेज निर्मिती प्रक्रिया थांबेल. ऑप्शन ए फील्ड रेजिस्टन्सचे मूल्य क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा कमी होते, ऑप्शन बी फील्ड रेजिस्टन्सचे मूल्य क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा जास्त वाढते, ऑप्शन सी फील्ड रेजिस्टन्सचे मूल्य आर्मेचर रेजिस्टन्सच्या मूल्याइतकेच कमी असते, ऑप्शन डी फील्ड रेजिस्टन्स जवळजवळ शून्यावर कमी होते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फील्ड रेजिस्टन्सचे मूल्य क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा जास्त वाढते. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC शंट जनरेटर हा एक ऑप्शन ए स्वतंत्रपणे उत्तेजित जनरेटर, ऑप्शन बी समांतर मालिका उत्तेजित जनरेटर, ऑप्शन सी स्वयं उत्साहित जनरेटर, ऑप्शन डी मालिका उत्तेजित जनरेटर आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्वयं उत्साहित जनरेटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. शंभर किलोवॅट 200 व्होल्ट लांबीच्या शंट संयुगात आर्मेचर प्रतिरोध नगण्य असतो. पुरवलेल्या विद्युतधारेचे मूल्य किती असेल? ऑप्शन ए 50 अँपिअर, ऑप्शन बी 200 अँपिअर, ऑप्शन सी 100 अँपिअर,
ऑप्शन डी 500 एम्पियर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 500 एम्पियर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वेगळ्या उत्तेजित डीसी जनरेटरमध्ये प्राइम मूवर जोडलेला असतो. ऑप्शन ए फील्ड वाइंडिंगसह मालिकेत, ऑप्शन बी आर्मेचरसह, ऑप्शन सी फील्डसह, ऑप्शन डी पुरवठा व्होल्टेजच्या समांतर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचरसह. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मोटरमध्ये जर फेरॉइड लेझम संबंध त्रिकोणी आकाराच्या फ्लक्स वेव्हला लागू केला तर त्याचा परिणाम असा होईल. ऑप्शन ए आयताकृती आकाराच्या व्होल्टेज वेव्ह, ऑप्शन बी डीसी व्होल्टेज वेव्ह ज्यामध्ये कोणतेही ऋण घटक नसतात, ऑप्शन सी किल्ट सॉट आकाराच्या व्होल्टेज वेव्ह, ऑप्शन डी त्रिकोणी आकाराच्या व्होल्टेज वेव्ह. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आयताकृती आकाराच्या व्होल्टेज वेव्ह. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मशीनच्या कोणत्या भागात ईएमएफ प्रेरित असतो? ऑप्शन ए कम्युटेटर, ऑप्शन बी आर्मेचर वाइंडिंग, ऑप्शन सी योक, ऑप्शन डी फील्ड वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पोल पिचची गणना डॅशने केली जाते. ऑप्शन ए एकूण स्लॉटची संख्या एकूण कॉईलची संख्या, ऑप्शन बी पोलची संख्या एकूण स्लॉटची संख्या, ऑप्शन सी स्लॉटची संख्या एकूण पोलची संख्या, ऑप्शन डी एकूण कॉईलची संख्या पोलची संख्या. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्लॉटची संख्या एकूण पोलची संख्या. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कमी शक्तीच्या डीसी मशीनचे योक हे डॅशचे बनलेले असते. ऑप्शन ए बनावट स्टील, ऑप्शन बी कास्ट आयर्न, ऑप्शन सी पित्तळ, ऑप्शन डी ॲल्युमिनियम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कास्ट आयर्न. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरमध्ये इंटरपोल विंडीज कशा जोडल्या जातात? ऑप्शन ए आर्मेचरच्या मालिकेत आणि जवळ येणाऱ्या ध्रुवाच्या पुढे विरुद्ध ध्रुवता, ऑप्शन बी आर्मेचरच्या मालिकेत आणि जवळ येणाऱ्या ध्रुवाच्या पुढे समान ध्रुवता, ऑप्शन सी आर्मेचरच्या समांतर आणि जवळ येणाऱ्या ध्रुवाच्या पुढे विरुद्ध ध्रुवता, ऑप्शन डी आर्मेचरच्या समांतर आणि जवळ येणाऱ्या ध्रुवाच्या पुढे समान ध्रुवता. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचरच्या मालिकेत आणि जवळ येणाऱ्या ध्रुवाच्या पुढील समान ध्रुवता. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. चांगल्या जनरेटरसाठी व्यावसायिक कार्यक्षमतेचे मूल्य असू शकते डॅश. ऑप्शन ए 10%, ऑप्शन बी 95% पर्यंत जास्त, ऑप्शन सी शक्य तितके कमी 20%, ऑप्शन डी 20%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 95% पर्यंत जास्त. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
डी सी जनरेटरच्या आर्मेचरमध्ये 2 लेअर लॅप वाइंडिंग 72 स्लॉटमध्ये ठेवलेले असते आणि त्यात 6 कंडक्टर स्लॉट असतात. आर्मेचरसाठी आवश्यक असलेल्या कम्युलेटर बारची किंमत संख्या किती असेल? ऑप्शन ए 432, ऑप्शन बी 864, ऑप्शन सी 144, ऑप्शन डी 216. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 216. तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा, कारण यामधील खूप प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर बघूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणते घटक शंट जनरेटरच्या टर्मिनल व्होल्टेजमध्ये घट होण्यास कारणीभूत ठरत नाहीत? ऑप्शन ए आर्मेचर अभिक्रिया, ऑप्शन बी फील्ड करंटमध्ये घट, ऑप्शन सी आर्मेचर अभिक्रिया, ऑप्शन डी आर्मेचर प्रतिरोध. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्मेचर अभिक्रिया. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर आर्मेचर रेझिस्टन्स 0.5 ओहम असेल आणि शंट फील्ड रेझिस्टन्स 50 ओहम असेल तर 4 पोल डी सी जनरेटर 10 ओहमच्या भारावर 20 अँपिअर वितरित करत आहे. तर प्रेरित इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मोजा. त्याचा ब्रश ड्रॉप प्रति ब्रश 1 वॅट आहे. ऑप्शन ए 186 व्होल्ट, ऑप्शन बी 210 व्होल्ट, ऑप्शन सी 200 व्होल्ट, ऑप्शन डी 214 व्होल्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 214 व्होल्ट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. शंट आणि कंपाऊंड जनरेटरच्या बाबतीत खालीलपैकी कोणते नुकसान स्थिर नाही? ऑप्शन ए हिस्टेरेसिस नुकसान, ऑप्शन बी एडी करंट नुकसान, ऑप्शन सी फील्ड क्यू नुकसान, ऑप्शन डी आर्मेचर क्यू नुकसान. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्मेचर क्यू नुकसान. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एका डी सी जनरेटरमध्ये 48 कंडक्टर आणि 4 पोल असतात. पोल पीचची गणना करा. ऑप्शन ए 52, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 48, ऑप्शन डी 4. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 12. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 250 व्होल्ट 10 किलोवॅट वेगळ्या पद्धतीने उत्तेजित झालेल्या जनरेटरमध्ये पूर्ण लोडवर 255 व्हीची प्रेरित EMF असेल. जर आर्मेचर ब्रश ड्रॉप प्रति ब्रश 2 व्होल्ट असेल तर 40 अँपिअरच्या लोड करंटवर जनरेटरचा प्रतिकार मोजा. ऑप्शन ए 25 व्होल्ट ओहम, ऑप्शन बी 10 व्होल्ट ओहम, ऑप्शन बी 15 व्होल्ट ओहम, ऑप्शन डी 20 व्होल्ट ओहम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 25 व्होल्ट ओहम. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 200 व्होल्टचा शंट जनरेटर 20 अँपिअरचा लाईन करंट देतो. जर आर्मेचर रेझिस्टन्स 1 ओहम आणि फील्ड रेझिस्टन्स 100 ओहम असेल तर कार्यक्षमता डॅडॅश असेल. ऑप्शन ए 4000 भागिले 4724, ऑप्शन बी 4400 भागिले 4884, ऑप्शन सी 4000 भागिले 4884, ऑप्शन डी 4400 भागिले 4724. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 4000 भागिले 4884. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एक शंट जनरेटर 200 व्होल्टवर 100 अँपिअर वितरित करतो. जर शंट फील्ड रेझिस्टन्स आणि आर्मेचर रेझिस्टन्स अनुक्रमे 50 ओहम आणि 0.1 ओहम असतील तर निर्माण होणारा व्होल्टेज शोधा.
ऑप्शन ई 200 व्होल्ट, ऑप्शन बी 210 व्होल्ट, ऑप्शन सी 209.6 व्होल्ट, ऑप्शन डी 210.4 व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 210.4 व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्थिर समांतर ऑपरेशनसाठी शंट जनरेटर सर्वात योग्य आहेत कारण त्यांचे व्होल्टेज वैशिष्ट्य ऑप्शन ए रेषीय, ऑप्शन बी समान, ऑप्शन सी ड्रॉपिंग, ऑप्शन डी वाढणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ड्रॉपिंग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरमध्ये कोणता भाग AC ला DC मध्ये रूपांतरित करेल? ऑप्शन ए कम्युटेटर, ऑप्शन बी फील्ड, ऑप्शन सी ब्रश, ऑप्शन डी आर्मेचर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कम्युटेटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरच्या कम्युटेटरची साफसफाई करण्यासाठी तुम्ही कोणता द्रव वापरता? ऑप्शन ए कार्बन टेट्राक्लोराइड, ऑप्शन बी रॉकेल, ऑप्शन सी आयोडीन, ऑप्शन डी तेलात मिसळलेले पेट्रोल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन टेट्राक्लोराइड. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिलिकॉन स्टीलचा वापर डॅशचे नुकसान कमी करण्यासाठी केला जातो. ऑप्शन ए एडी करंट, ऑप्शन बी घर्षण, ऑप्शन सी हिरेटेटिस, ऑप्शन डी तांबे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हिस्टेरेसिस. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरमध्ये विंडेज लॉस हे खालील गोष्टीच्या प्रमाणात असते. ऑप्शन ए पुरवठा प्रवाहाचा वर्ग, ऑप्शन बी प्रवाह घनता, ऑप्शन सी पुरवठा व्होल्टेज, ऑप्शन डी आर्मेचर गतीचा वर्ग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्मेचर गतीचा वर्ग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लॅप कनेक्टेड आर्मेचर असलेल्या 4 पोल DC शंट जनरेटरमध्ये अनुक्रमे 50 ओहम आणि 0.1 ओहम फील्ड आणि आर्मेचर रेझिस्टन्स असतो. जर जनरेटर 100 व्होल्ट 40 वॅट दिवे पुरवठ्यात असेल तर आर्मेचर करंटचे मूल्य किती असेल? ऑप्शन ए 2 अँपियर, ऑप्शन बी 26 अँपियर, ऑप्शन सी 28 अँपियर, ऑप्शन डी 24 अँपियर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 26 अँपियर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरच्या नो लोड सॅच्युरेशन वैशिष्ट्याचा किंवा चुंबकीय वैशिष्ट्याचा किंवा ओपन सर्किट वैशिष्ट्याचा संदर्भ घेण्यासाठी योग्य मार्ग निवडा. ऑप्शन ए ई भागिले IA, ऑप्शन बी E0 भागिले IF, ऑप्शन सी V भागिले I, ऑप्शन डी E भागिले I. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी E0 भागिले IF. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लोखंडाचे नुकसान DC जनरेटरवर होणारा परिणाम म्हणजे ऑप्शन ए कार्यक्षमतेचे नुकसान, ऑप्शन बी व्होल्टेजचे नुकसान, ऑप्शन सी विद्युत धारेचे नुकसान, ऑप्शन डी लोखंडाचे नुकसान. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कार्यक्षमतेचे नुकसान. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पोल फक्त स्थिर ठेवून जर DC शंट जनरेटरचा वेग दुप्पट केला तर त्यातून निर्माण होणारा EMF
तर मित्रांनो ऑप्शन ए दुप्पट होईल, ऑप्शन बी निम्मे होईल, ऑप्शन सी अपरिवर्तित राहील, ऑप्शन डी किंचित कमी होईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए दुप्पट होईल. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC मशीनमधील इंटरपोलचा वापर ऑप्शन ए आर्मेचर रिॲक्शनचा प्रभाव कमी करण्यासाठी, ऑप्शन बी कॉंगिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी, ऑप्शन सी क्रोलिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचर रिॲक्शनचा प्रभाव कमी करण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्याही विद्युत यंत्रात सामान्यतः कोणते दोन मुख्य भाग असतात? ऑप्शन ए कार्बन ब्रश आणि रोटर, ऑप्शन बी मुख्य ध्रुव आणि अंतर्ध्रुव, ऑप्शन सी स्टेटर आणि रोटर, ऑप्शन डी कम्युटेटर आणि अंतर्ध्रुव. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्टेटर आणि रोटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC मशीनच्या फिरणाऱ्या भागाला काय म्हणतात? ऑप्शन ए रोटर, ऑप्शन बी फील्ड, ऑप्शन सी आर्मेचर, ऑप्शन डी स्टेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्मेचर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कम्युटेटर कशासाठी वापरला जातो? ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी DC मशीन, ऑप्शन सी इंडक्शन मशीन, ऑप्शन डी सिंक्रोनस मशीन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी DC मशीन. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रेजिस्टन्स कम्युनिकेशनमध्ये डॅडॅश तांबे ब्रशची जागा तुलनेत डॅडॅश कार्बनने घेतली जाते. ऑप्शन ए उच्च उच्च, ऑप्शन बी कमी उच्च, ऑप्शन सी कमी कमी, ऑप्शन डी जास्त कमी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कमी उच्च. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्या प्रकारच्या DC मशीन पोलमध्ये अविशिष्ट चुंबकत्व आवश्यकता असते? ऑप्शन ए शंट जनरेटर, ऑप्शन बी मोटर, ऑप्शन सी स्वतंत्रपणे उत्तेजित जनरेटर, ऑप्शन डी कायमस्वरूपी चुंबक प्रकार जनरेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शंट जनरेटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. बेकिंग दरम्यान ऊर्जा वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ब्रेकिंगचा वापर केला जातो? ऑप्शन ए प्लगिंग, ऑप्शन बी डायनॅमिक ब्रेकिंग, ऑप्शन सी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ऑप्शन डी एडी करंट ब्रेकिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर अभिप्रियेद्वारे एकूण प्रवाह कमी होण्याच्या परिणामाला काय म्हणतात? ऑप्शन ए चुंबकीकरण परिणाम, ऑप्शन बी डिमॅग्नेटिझम परिणाम, ऑप्शन सी क्रॉस चुंबकीकरण परिणाम, ऑप्शन डी कम्युटेशन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिमॅग्नेटिझम परिणाम. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 4 पोल DC जनरेटरमध्ये 50 स्लॉट असलेले लॅप वाउंड आर्मेचर असते आणि प्रत्येक स्लॉटमध्ये 16 कंडक्टर असतात. प्रत्येक पोलमध्ये उपयुक्त फ्लक्स 300 मेगावॅट आहे.
240 वॅटचा EMF निर्माण करण्यासाठी मशीन कोणत्या वेगाने चालवावी लागते ते ठरवा. ऑप्शन ए 450 RPM, ऑप्शन बी 600 RPM, ऑप्शन सी 750 RPM, ऑप्शन डी 300 RPM. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 600 RPM. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इलेक्ट्रिकल बूस्टरसाठी कोणत्या प्रकारचा जनरेटर वापरावा? ऑप्शन ए कम्युटेटर कंपाऊंड, ऑप्शन ए डिफरेन्शियल कंपाऊंड, ऑप्शन सी शंट, ऑप्शन डी सिरीज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिरीज. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जनरेटरमधील डायरेक्ट करंटमध्ये निर्माण होणारा EMF डॅशच्या प्रमाणात असतो. ऑप्शन ए निष्क्रिय कॉईलची संख्या, ऑप्शन बी पोल फ्लक्स, ऑप्शन सी फील्ड करंट, ऑप्शन डी आर्मेचर समांतर मार्गाची संख्या. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पोल फ्लक्स. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरमध्ये भरपाई देणारे वाइंडिंग प्रदान करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे? ऑप्शन ए क्रॉस मॅग्नेटिझम फ्लक्स निष्क्रिय करणे, ऑप्शन बी एकसमान फ्लक्सचे वितरण राखणे, ऑप्शन सी कमी होत असलेल्या मुख्य फ्लक्सची भरपाई करणे, ऑप्शन डी आर्मेचर EMF निष्क्रिय करणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए क्रॉस मॅग्नेटिझिंग फ्लक्स निष्क्रिय करणे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि खूप जणांना शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढल्या भागात.